नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मीकांत रांजणे यांच्या मैना ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे आनंदाचं पासबुक. ऐकूयात. 2 वेळा बेल वाजवली आणि शेवटी केबिनमधनं सुखात्मे साहेब ओरडले, शंकर. काउंटरला एका ग्राहकाला फॉर्म देता देता शंकर गडबडला, कारण ही हाक त्याला अपेक्षित नव्हती. घाबरतच त्याने केबिनचं दार उघडलं. आज पुन्हा उशिरा आलास तू? मला फोल्डर्स पाहिजे होते. के मिल्सचे आत्ताच्या आत्ता नोट पाठवायची. काल सांगून सुद्धा पुन्हा तू तेच केलंस. साहेब बोलत असताना शंकरनं फोल्डर्स आणले. सांग बरं, का उशिरा आलास? साहेब आता काही केल्या पिच्छा सोडणार नाहीत हे बघून शंकरनं शेवटी झाला प्रकार सांगितला. शंकरची बाजू ऐकूनही साहेबांचं समाधान झालं नाही. अरे मग आम्हाला नाही येत का बायका पोरं? आजारपण इथून तिथून सगळ्यांना सारखंच, फक्त प्रकार वेगळे. माझी बायको गेले 3 महिने अंथरुणाला खेळू नये, तिचं सगळं करून मी बँकेत आलो आहे, हे तुला माहिती आहे? साहेबांची ही बाजू ऐकली आणि शंकर हादरला. अरे एकदा तर अशी परिस्थिती असते की उपाशी यावं लागतं ऑफिसला. खूप चिडचिड होते. खुर्चीत बसलो की कस्टमर, फोन, पेंडिंग सगळं सुरू होतं. रिकव्हरीचा रिमाइंडर बसल्या खुर्चीतनं उठवतो. दिवसभर चहानं जाळलेल्या भुकेला नंतर अन्नाची आठवणच येत नाही. तुला हे सगळं सांगून उपयोग काय म्हणा? अहो असं कसं म्हणताय साहेब तुम्ही? मी बी असतोय की तुमच्यासोबत, मी बी बघतोय की सगळं रोज. शंकरच्या या उत्तरावर अरे पण तुला आमच्या इतका ताण असतो का, असं म्हणत साहेबांनी ग्लासातलं पाणी प्यायलं. शंकर पुन्हा काउंटरला गेला. साहेबांच्या मानसिक ताणावर त्याच्याकडे त्याचीही एक बाजू होतीच. ते वाक्य मनातल्या मनात म्हणत तो बाहेर आला होता. त्याचं मन म्हणत होतं की साहेबांना मानसिक ताण असला तरी आम्हाला शारीरिक त्रास किती असतो. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आम्ही घोड्यासारखे उभे असतो. शिवाय दिवसभर इकडून तिकडे फक्त पळत असतो. प्रत्येकाच्या ऑर्डर्स पुरवता पुरवता नाकी नऊ येतात आणि आता वयामुळे गुडघे कामही करत नाहीत. ते जातील 4 चाकीनं घरी. आपली पायपीट जन्माची आहे. पण हे साहेबांना सांगून उपयोग काय? ते त्यांचा गुडघा दाखवतील. जाऊ दे, आपलं दुःख आपल्यापाशी. नशीब, दुसरं काय? मनातल्या मनात नशिबाला दोष देत शंकर काम करत होता. शंकर कृष्णा जाधव गेली 25 वर्ष या बँकेत काम करतोय. आई वडील शेतात बेगारी. दुसऱ्याच्या शेतात राबून पैशाऐवजी धान्याचाच वाटा मिळायचा. त्यात हे कुटुंब जगलं. घरात गाडग्या मडक्यांची उतरंड. पोट भरणं हेच दिवसभराचे ध्येय. या मोडक्या छापरात खाणारी तोंड 7. कसा मेळ बसणार? त्यामुळे मूल जरा उभं राहिलं की मजुरीला झोंपायचं. तसा शंकर जाणता असल्यापासून कष्ट उपसतोय. कष्टाचा हा वेळ जर शाळेला दिला तर उपासमार. पण तरीही कृष्णा जाधवनं गुरुजींच्या तगाद्यामुळे शंकरला अधूनमधून शाळेत पाठवला. एक पाठी शंकर 7वी पर्यंत सरकला, पण घात झाला. रानात त्याच्या बाला जहरी पान लागलं आणि तोंडातनं फेस येऊन कृष्णा बांधावरच गेला. थोरला असल्यामुळे कुटुंबाच्या कर्त्याची जबाबदारी शंकरच्या माथ्यावर आली, ती आजपर्यंत. त्यांनी गाव सोडलं आणि हा कुटुंब कबिला घेऊन शहरात आला. राऊ पाटलाच्या आणि गुरुजींच्या मध्यस्थीनं शंकर या बँकेत सफाई कामगार म्हणून पार्ट टाईम काम करायला लागला. उरलेला दिवस रंग्या पानवाल्याची रिक्षा चालवायचा. या तुटपुंज्या कमाई त्यांनी आपल्या कुवतीनं 3 बहिणींची लग्न उरकली.
धाकट्या भावाला कपड्याच्या दुकानात कामाला लावला. पण 18 दारिद्र्य एखाद्याच्या मागे हात धुवून कसं लागतं हे शंकरने अनुभवलं. 2 वर्षात 2 घटना. मधली बहीण नवऱ्यानं हकलून दिल्यानं माहेरी आली आणि लगेचच आईचं पोटाचं मोठं ऑपरेशन झालं. शंकर पूर्णपणे खचला. त्यानंतर धाकटा भाऊ त्याच दुकानातल्या सेल्सगर्ल बरोबर पळून गेला. त्या सगळ्या घडामोडीत शंकरचं लग्न रखडलं. नंतर खूप उशिरा रंगा पानवाल्याच्या ओळखीनं एक स्थळ आलं आणि शंकरनी एका देवळात अत्यंत साधेपणानं लग्न केलं. नव्या नात्यातनं काही आधार निर्माण होतो. पण मुलगी गरिबा घरची, त्यामुळे शंकरच्या याही आशा थंडावल्या. उलट तिच्या भावाला 2 वेळा उसने पैसे द्यावे लागले. ते परत कधी मिळालेच नाहीत. शंकरला बालबच्चे झाले. त्यांचं संगोपन, त्यांच्या शाळा, नवे प्रश्न आधीच्या प्रश्नांवर चढून बसले. उत्तरं नव्हतीच. प्रश्नांचा ढीग ओलांडून शंकर बँकेत यायचा. घरी जातो तर ढिगाचा डोंगर झालेला असायचा. बहिणीचं आणि बायकोचं भांडण. सगळं करूनही आईच्या शिव्या खायच्या. कशी बशी पेटलेली चूल मुखात आनंदानं घास जाऊ द्यायची नाही. त्या बहिणीने एकदा पेटवून घेतलेलं त्यातनं थोडक्यात वाचली, नाही तर गहजब झाला असता. त्यामुळे कधी तिचा दोष असूनही शंकरला तिचीच बाजू घ्यावी लागायची. त्यामुळे मग 6 महिने त्याची बायको आबोला धरायची. सगळे निरुत्तरित प्रश्न एका वादळापूर्वीच्या शांततेत असे निश्चित पडलेले. या प्रश्नांना घरातच बांधून शंकर बँकेत यायचा. खरं तर त्याचं जास्तीत जास्त घरी असणं गरजेचं होतं. त्यामुळे बाहेरून 10वी पास होऊन सुद्धा शंकरनं क्लार्कचं प्रमोशन कधीच घेतलं नाही. पण रोज घरी यायला उशीर झाला की त्याला पश्चात्ताप व्हायचा. यापेक्षा पदोन्नती परवडली असती. हे सगळे विचार शंकरला आज छळत होते. दिवस कसा गेला आज कळलंच नाही. तीव्र आनंद आणि अतीव दुःख माणसाला बधीर करून टाकतं. या भुलीमध्ये वेळ कसा संपतो तेच कळत नाही. फक्त प्रश्नांचं आयुष्य असं निरर्थक पुढे सरकत राहतं. तसाच हाही दिवस संपला. शंकरनं दारं, खिडक्या आणि मुख्य शटर खाली ओढलं आणि मागच्या दारानं साहेबांना चहा सांगायला बाहेर गेला. पुन्हा आत आला तर सुखात्मे साहेब टेबलावर दोन्ही हातांची घडी ठेवून त्यात डोकं खुपसून बसले होते. ते बहुतेक झोपले का काय म्हणून शंकरनं हाक मारली. साहेब चहा येतोय. डोकं धरून बसलाय, काय त्रास होतोय काय? साहेबांनी मान वर काढली, रुमालानं चेहरा पुसला आणि ज्या बातमीनं ते दिवसभर अस्वस्थ झाले होते ती बातमी त्यांनी शंकरला जवळ बोलवून सांगितली. बस शंकर बस. चहा येतोय तोपर्यंत तुला एक बॅड न्यूज सांगतो. आत्ताच मेल आली आहे. माझी जबलपूरला बदली झाली आहे. परवा म्हणजे शनिवारी इथून रिलीव्ह व्हायचं अशी ऑर्डर आहे. शंकरला एकदम धस्स झालं. सकाळपासूनचा मनातला राग एकदम शांत झाला. काही दिवसात तयार झालेलं एक घट्ट नातं या नेहमीच्या ऑर्डरनं ताडकन तोडून टाकलं. कितीही रागावले तरी आपल्याला समजून घेणारे सुखात्मे साहेब पुन्हा भेटतीलच असं नाही. या नोकरीत इतके साहेब येऊन गेले, पण माणूस ओळखणारे आणि माणुसकी जपणारे असे सुखात्मे विरळ. शंकर सद्गदित झाला. त्याचे डोळेच भरून आले. या अपरिहार्यतेला पर्याय नाही. जे स्वीकारलंय ते तडीच न्यायचं हेच सत्य. साहेबांनी शंकरला आणि काहीसं स्वतःला समजावलं. एक आवंढा गिळला आणि 2 घोट पाणी प्यायले. चहा आला. अहो नाही पण साहेब तुमची रिटायरमेंट जवळ आली. अशा वक्ताला बँकेचं हे असलं वागणं अक्षी गैर आहे बरं का.
शंकरनं त्याचा उद्वेग व्यक्त केला, त्यावर सुखात्मे फक्त हसले. डाव मांडणं आणि मोडणं हेच प्राक्तन आहे. कायम हुकुमाची पानं वरिष्ठांच्या हातात. चांगलं कधी खेळताच आलं नाही. एकदा सगळी टार्गेट्स पूर्ण केली, पण श्रेय दुसऱ्यानं लाटलं. नशीब आणि लक सुद्धा चांगलं असावं लागतं शंकर, नाहीतर मग असं पानावरनं उपाशी उठून जावं लागतं. असो, जाऊ दे, आता हेच आयुष्य झालंय. अंगवळणी पडलंय बघ सगळं. घे, चहा गार झालाय. गरम चहा तर कधी आम्ही पिऊच शकलो नाही. शंकरचे डोळे पुन्हा पाण्यानं भरले. दोघांनीही कप उचलले. अक्षी खरे साहेब, अहो गरम चहा तुम्ही कधीच प्याला नाही बघा. शंकरच्या या वाक्यावर सुखात्मे खोटच हसले. त्यांनी टेबल आवरलं, ब्रीफकेस उचलली. चल शंकर, लावून घे सगळं, आता निघूयात आपण. 2 दिवसात मला सगळं आवरायचं आहे. चल, जाताना सोडतो मी तुला. शनिवारी निरोप समारंभ झाला आणि सुखात्मे साहेब सहकुटुंब जबलपूरला गेले. जाताना त्यांनी शंकरला अत्यंत प्रेमपूर्वक एक भेटवस्तू दिली. सोनेरी कागदात गिफ्ट पॅक केलेलं ते घड्याळ शंकरला खूप आवडलं. इतकं व्यक्तिगत प्रेम करणारे, मैत्री जपणारे साहेब फार क्वचित भेटतात. पुन्हा नवीन साहेब आले. सर्वांच्या ओळखी, कामाचं वाटप, व्यवसाय वाढीच्या आणाभाका सगळं झालं. 1-2 बंद पडलेले पंखे चालू करून आणि एक वेळचा बँकेचा चहा जाहीर करून नव्या साहेबांनी सगळ्यांना खुश करून टाकलं. नेहमीचं रुटीन सुरू झालं. काही दिवस असेच गेले. आजही सगळ्यांची आवराआवर चालली होती. इतक्यात कॅशियर नंदू परबला एक फोन आला. नंदूनं सर्वांना बोलवून ती बातमी सांगितली. जबलपूरला हजर होऊन काही दिवस जात आहेत, तोच सुखात्मे साहेबांची प्रकृती बिघडली आणि तातडीनं त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली. 4 ब्लॉकेजेस होते. प्रकृती गंभीर आहे. सगळ्यांना ह्या बातमीनं चांगलाच धक्का बसला. आत्ता रिटायरमेंट आली असताना त्यांची बदली व्हायला नको होती. मुलं अमेरिकेत, इथली सगळी जबाबदारी त्यांच्यावर. छे, असं व्हायला नको होतं. सगळ्यांच्या प्रतिक्रिया शंकर शांतपणे ऐकत होता. शंकरचे डोळे भरून आले होते. बघता बघता 6 वाजले. एक करून सगळे घरी गेले. नवे साहेब कामात मग्न होते. शंकर खुर्चीत शांत बसला होता. सुखात्मे साहेबांच्या विचारानं त्याचं डोकं सुन्न झालं होतं. त्याला सुखात्मे साहेबांबरोबरचे एक प्रसंग आठवायला लागले. जाताना त्यांनी आवर्जून दिलेलं गिफ्ट. परवा उशीर आलो तेव्हा आपण आपल्या घरची परिस्थिती सांगितली, पण त्याहीपेक्षा त्यांची स्थिती जास्त कठीण होती. शंकर एकेका आठवणीत हरवून गेला. इतक्यात नव्या साहेबांनी हाक मारली आणि शंकरची तंद्री मोडली. अरे काही नाही, माझ्या टेबलमध्ये हे कोणाचं तरी जुनं पाऊच दिसतंय, बहुतेक सुखात्म्यांचंच असावं. असं म्हणत साहेबांनी ते पाऊच शंकरकडे दिलं. शंकरनं ते बाहेर येऊन उघडलं. त्यात काही कागद, एक तळहाता एवढी डायरी आणि एक जुनी तांबरलेली सुटकेसची किल्ली. शंकरनं डायरी उघडली. त्या 4-5 जुने जीर्ण ब्लॅक अँड व्हाईट फोटो होते. 2-3 वर्तमानपत्रातली कात्रणं होती. शंकरनं एका कात्रणाची घडी उघडली. गणेश सुखात्मे राज्यात पहिला. दुसरं कात्रण, बॅडमिंटन अंतिम विजेता गणेश सुखात्मे. तिसरं कात्रण, तणावरहित राहणं हीच आरोग्याची गुरुकिल्ली श्री सुखात्मे. जुने फोटो पण असेच. स्कॉलरशिप स्वीकारताना, बॅडमिंटनची चॅम्पियनशिप घेताना, स्टेजवर वक्तृत्व फुलवताना आणि एक फोटो त्यांच्या कुटुंबाचा. 2 लहान मुलं, पत्नी आणि आई. शंकर चक्रावून गेला.
इतक्या सगळ्या गोष्टीत निष्णात असणारा माणूस नंतर इतका शांत कसा होऊ शकतो? हे फोटो आणि त्यांना बघितलं ना तर कोणाचा विश्वासही बसणार नाही की हा माणूस एकेकाळी असा हरहुन्नरी होता. खरंच किती स्थित्यंतर होतात एकाच जीवनात. या सगळ्या कलागुणांना, छंदांना सलाम ठोकून साहेबांनी ही नोकरी केली. माणूस आपल्या मनाला मुरड घालून चेहरा लपवणारा खोटा मुखवटा धारण करतो. कर्तव्याच्या निष्ठेपायी कर्तृत्वाचा गळा घोटतो. नवी ओळख निर्माण करण्याच्या कसरतीत स्वतःलाच हरवून बसतो. मी शंकर कृष्णा जाधव. शाळेत दरवर्षी पळण्याच्या स्पर्धेत पाहिला. आजही काउंटरच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत दिवसभर पळतोय. रामतात्यांची अंगठी विहिरीत पडली तेव्हा सगळं गाव गोळा झालं होतं. मी एका बुडीत अंगठी वर काढली होती. इतका वेळ मी विहिरीच्या तळात होतो तर सगळ्यांना वाटलं की शंकरानं कैलास गाठला. पण अंगठी घेऊन वर आलो तेव्हा टाळ्यांचा गजर थांबत नव्हता. आज टाळ्यांच्या जागी बेल वाजतीये. खरंच माझ्यासारखंच साहेबांचं. त्यांची ही डायरी म्हणजे त्यांच्या जिंदगीचं आनंदाचं पासबुक. नंतरची सगळी गुंतवणूक. नोकरी म्हणजे एक अटळ नेमस्त कर्म. केवळ या जगण्याचा रथ पुढं ओढणारं एक साधन. साध्य तर केव्हाच या डायरीत जीर्ण होऊन बसलाय. नंतर सगळं मिळेल. ग्रॅज्युएटी, PF, मुदत ठेवींचे पैसे, आर्थिक पासबुक गच्च फुगेल. पण ह्या डायरीतला आनंद ते मिळवून देईल का? या विचारातच शंकरनं त्या डायरीचे पटापट मुके घेतले. स्वतःशीच पुन्हा एकदा म्हणाला, आनंदाचं पासबुक. एवढ्यात नव्या साहेबांनी शंकरला हाक मारली. अरे शंकर, आपल्याला चहा सांग ना. 7:30 वाजले आणि लक्षात आहे ना माझा चहा बिन साखरेचा.